एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इन्व्हॉल्ड आहे, कारण तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं सरळ नाव घेतोय की एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचे वेगळे पैसे द्यायचे. कोण कोण अधिकारी, कोण कोण मंत्री किंवा कोण कोण आमदार हा निधी मंजूर करण्यासाठी इन्व्हॉल्ड आहे, या सगळ्यांची चौकशी या माध्यमातून झाली पाहिजे. आजचा हा पहिला व्हिडिओ आहे, उद्या आम्ही दुसरा करू, परवा तिसरा करू. जोपर्यंत शासन याच्यावर दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही हे प्रकरण बाहेर काढत राहू आणि सरकारला प्रश्न विचारत राहू. आपण पाहिलं तर पीडब्ल्यूडी खात्यामध्ये आधीपासूनच अनेक वेळा अशा गोष्टी समोर आल्या आहेत, पण आता यावेळेस जर आपण पाहिलं तर नवीन पद्धत चालू झाली की सुरुवातीपासूनच कुठेतरी पैसे घ्यायचे आणि ते पण उघडपणे दालनामध्येच. तर ह्याकडे आता हा तो जो व्हिडिओ आहे तो दालनाचाच व्हिडिओ आहे, त्याच्या ऑफिसचाच व्हिडिओ आहे. आणि आपण बघतोय की किती निर्लज्जपणे, किती ओपनपणे हे पैसे घेतले. पहिले लोकांना एक भीती असायची, शरम असायची, कुठेतरी कोपऱ्यात नेऊन पैसे घ्यायचे. आता तेही राहिलेलं नाही आणि ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये पैसे ठेवले जातात. आणि पीडब्ल्यूडी हा भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. अनेक कंत्राटदारांनी मला सांगितलं की आम्हाला 20% एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मागतो. आता आम्ही कामं किती करायची आणि पैसे किती द्यायचे, आणि जो जास्ती बोली लावेल त्याचे पेमेंट काढली जातात, बाकीच्यांची पेमेंट काढली जात नाही. कारण शासन सांगतं की निधी कमी आहे. मग निधी जर कमी असेल तर तुम्ही ही कामं करून का घेताय लोकांकडे? आणि फक्त बऱ्याचशा योजना या कागदावर आहेत, प्रत्यक्षात काम होत नाही. मुख्यमंत्री तर म्हणतात की सरकार अडचणीत आहे. मग हे असे पैसे जर लोकांचे वाया जाणार असेल तर मग त्या पैशाचा अर्थ काय? मुळात प्रश्न हाच उठतो, तुम्ही असं तुमच्या एक्सप्रेसमध्ये म्हटलंय की योजनांसाठी पैसा नाही, मात्र इकडे पैसा झिरपला जातो असं मला वाटतं आणि या झिरपल्यामुळेच योजनांसाठी पैसा महाराष्ट्रात नाही असं मला वाटतं. निश्चित मला असं वाटतं हे एका खात्याचं आपण बघतोय, हे आपल्याकडे आलेले पुरावे. असं किती खात्यांमध्ये चाललंय. आणि पीडब्ल्यूडीचा भ्रष्टाचाराचा महासागर झालेला आहे. आज ही परिस्थिती मी तुम्हाला दाखवली, ही मुंबईतली आहे, पण अशीच परिस्थिती तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठेही गेलात तरी सार्वजनिक बांधकाम खात्यात हीच परिस्थिती आहे. कामं ॲडव्हान्समध्ये केली जातात आणि मग मंजुरीला जातात. त्यामुळे मला असं वाटतं की हे प्रकरण आपल्यासमोर मांडलं आहे. विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. मला वाटतं याच्यावर आमच्या जे सन्माननीय आमदार निवडून गेलेले आहेत त्यांनी चर्चा करणं आवश्यक आहे आणि याच्यावर न्याय आज शिवेंद्रराजे भोसले साहेबांनी दिला पाहिजे. शेवट आम्ही त्यांना छत्रपतींचे वंशज मानतो, त्यांच्या खात्याकडनं ही अपेक्षा आम्हाला निश्चित नाही. तुम्ही जो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे या शाखा अभियंत्याचं नाव काय, आणि सगळ्यात महत्वाचं की हे वरळीतलं प्रकरण आहे, त्याच्यामुळे आता विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, आदित्य ठाकरेंकडनं तुम्ही ही अपेक्षा व्यक्त करणार? निश्चित कुठले आमदार असो त्यांनी हा प्रकरण उचललं पाहिजे. हे वरळी आणि हाफकिन इन्स्टिट्यूटची इथली जी शाखा आहे सार्वजनिक बांधकाम तिथला हा व्हिडिओ आहे. त्याचं अभियंत्याचं नाव मला सांगतो विनोद धुमाळ आहे. तर चौकशी करावी ही अपेक्षा आहे. उद्या आम्ही एका डेप्युटी इंजिनियरचा पण व्हिडिओ आहे आमच्याकडे, तो उद्या आम्ही पोस्ट करू. संदीपजी, तुम्ही ज्या पद्धतीने सगळे व्हिडिओ दाखवताय, महेंद्र दळवींचा एक व्हिडिओ तसंच अंबादास दानवेने दाखवला. एकीकडे तुम्ही हा व्हिडिओ दाखवला, निधीसाठी पैसे अपुरे, पण दुसरीकडे अधिवेशन सुरू आहे. पहिल्याच दिवशी 75 कोटींच्या पुरवण्या मागण्या. या पुरवण्या मागण्या कशासाठी आहेत? हाच निधी टाकायचा आणि यातनंच पैसे खायचे, याच्यासाठी ज्या पुरवण्या मागण्या आहेत ना, दुसऱ्या कशासाठी आहे? जर सरकार पुरवण्या मागण्या करते 75,000 कोटीच्या, ह्यातले किती पैसे खरोखर कामासाठी वापरले जाणार आहेत आणि किती नुसते बिलासाठी? आता मला बघायचं की त्या 75,000 कोटीमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे किती पैसे आहेत. तोही संशोधनाचा विषय आहे आणि तो तपासावा लागेल. आणि मला असं वाटतं विधिमंडळात जे लोकांनी निवडून दिलेले आमदार आहेत ते याचा गांभीर्याने विचार करतील. नाही, पण तुम्ही जो आता व्हिडिओ दाखवताय सार्वजनिक बांधकाम विभागाचा जरी असला तरी बाकीच्या विभागात देखील अशाच पद्धतीचं आहे का? आणि ज्या पद्धतीने माझ्या माहितीप्रमाणे आहे, पण अजून माझ्याकडे व्हिडिओ आला नाही. तुमच्या माध्यमातून आवाहन करीन, त्यांना जी माहिती आहे त्यांनी ती लोकांचं आणावी आमच्याकडे, आम्ही निश्चितपणे लोकांसमोर मांडू ती. पण दुसरीकडे असं देखील सांगितलं जाते की वारंवार की ऍडव्हान्स जी कामं केली जात आहेत ती जनतेसाठी केली जातात, मात्र त्याची टेंडर न निघता पण अशी काही कामं निघाली आहेत का? निश्चितपणे निघालेली आहेत. मी आता लिस्ट वाचून दाखवली तुम्हाला. जी कामं केलेलीच नाहीये त्याचे पेमेंट झालेले आहेत, त्याची लिस्ट मी वाचून दाखवली. आणि ती पोलीस वसाहत जी आहे वरळीला, त्या पोलीस वसाहतीतली कामं आहेत जी कामं झालेली नाहीत पण त्याची पेमेंट झालेली. हे कसं काय शक्य आहे हे पण तिथल्या इंजिनियरनी सांगितलं पाहिजे.
संदीपजी, गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बोलतो तर अनेक कंत्राटदारांनी बिलं थकीत आहेत म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न किंवा आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला होता. तर दुसरीकडे तुम्ही ज्या पद्धतीची माहिती समोर आणली, कामं झाली नाहीत पण टेंडरचे पैसे मात्र देण्यात आले. हा बघा असं आहे, ज्या कंत्राटदारांनी मला हा व्हिडिओ दिला त्याला मी हा सेम प्रश्न